यिर्मया अध्याय 2। तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, जा, हे पुकारून यरुशलेमेच्या कानी पाड। परमेश्वर असे म्हणतो की, तुझे तारुण्यातले प्रेम, वांग निश्चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात पडितस्थळी तुझे माझ्या मागून येणे यांचे मला स्मरण आहे। इस्राയേल परमेश्वराला पवित्र, त्याच्या उपजाचे प्रथम फळ असा होता। त्याला गिळून टाकणारे सर्व दोषी ठरले, त्यांच्यावर अरिष्ट आले असे परमेश्वर म्हणतो। हे याकोबाच्या घराण्या, इस्राയേल घराण्यातील सर्व गोत्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका। परमेश्वर म्हणतो की, तुमच्या पूर्वजास माझ्या ठाई असा कोणता अन्याय आढळला की ते मजपासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून शून्यच झाले? ते असेही म्हणाले नाहीत की, ज्या परमेश्वराने आम्हास मिसर देशातून आणले, आम्हास रानातून, वैराण व खाच खळग्यांच्या प्रदेशातून, निर्जल देशातून व मृत्यू छायेतून नेले, ज्या प्रदेशातून कोणी जात येत नाही व जेथे मनुष्यवस्ती नाही, त्यातून आम्हास नेले, तो परमेश्वर कोठे आहे? मी तुम्हास सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी व तिची संपत्ती भोगण्यासाठी आणले, पण तुम्ही येऊन माझा देश विटाळिला। माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे। परमेश्वर कोठे आहे असे याजक म्हणाले नाहीत व धर्मशास्त्राचा कारभार चालविणाऱ्यांनी मला जाणिले नाही। लोकपालही मजपासून फितले, संदेष्टे बाल दैवताच्या नावाने भाषणे करू लागले व निरर्थक गोष्टींच्या मागे लागले। म्हणून मी तुम्हाशी आणखी वाद करीन, मी तुमच्या मुलांच्या मुलांशी वाद चालवीन असे परमेश्वर म्हणतो। किती लोकांच्या द्वीपात जाऊन पहा, केदारास कोणाला तरी पाठवून नीट विचार करा व असल्या गोष्टी कधी झाल्या आहेत की काय ते पहा। जे देवच नव्हत असले देव तरी कोणा राष्ट्राने बदलिले काय? तरी पण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला जिच्यात हित नाही अशा गोष्टीशी केला आहे। हे आकाशा, हे पाहून भयचकित हो, थरथर काप, शुष्क होऊन जा, असे परमेश्वर म्हणतो। कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले। मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडिले, आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले। इस्राയേल गुलाम आहे काय? तो घरी जन्मलेला दास आहे काय? तर तो लूट का झाला आहे? तरुण सिंहांनी त्याजवर गर्जना केली आहे, त्यांनी महानाद केला आहे, त्यांनी त्याचा देश उजाड केला आहे, त्याची नगरे जाळून पळून निर्जन केली आहेत। नोफ व तहपन्हेस यांच्या लोकांनी तुला खाऊन टाकले आहे। तुझा देव परमेश्वर तुला मार्गाने नेत असता त्याला सोडून तू हे आपणावर आणले नाही काय? मिसर देशाच्या वाटेस लागून नील नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन? अश्शूर देशाच्या वाटेस लागून फरात नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन?
तुझीच दुष्टता तुला शासन करील, तुझीच धर्मभ्रष्टता तुला शिक्षा करील. तर हे समजून घेऊन ध्यानात आण की परमेश्वर तो तुझा देव, त्याला तू सोडिले आहे आणि तुला माझा धाक वाटत नाही. हे अनिष्टकारक व क्लेशदायक आहे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण प्राचीन काळी तू आपले जू मोडिले, आपली बंधने तोडिली आणि तू म्हणालीस, मी सेवा करावयाची नाही. आणि तू कसबिणीसारखी प्रत्येक उंच टेकडीवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली ओणवी झालीस. मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षालता लाविली, ती तू माझ्यासमोर परदेशची हीन जातीची द्राक्षालता कशी झालीस? तर तू आपणास खाराने धुतले व आपणास पुष्कळसा साबण लाविला, तरी माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तसाच राहील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी भ्रष्ट झाले नाही, बाल दैवतांच्या मागे गेले नाही, असे तुला कसे म्हणता येईल? खोऱ्यात तू काय केले त्या तुझ्या वर्तनाचा विचार करून पहा. तू चपल तरुण सांडणीसारखी इकडून तिकडे धावत आहेस. ती रानात हिंडावयाला सवकलेली, कामातूर होऊन धापा टाकणारी रानगाढवी आहे. ती हातेनास आली असता तिला कोण रोखील? तिला धरावयास जाणाऱ्यांनी शिणण्याचे कारण नाही. तिच्या ऋतूत ती हाती लागेल. आपले पाय झिजू देऊ नको, आपल्या घशास कोरड पडू देऊ नको. पण तू म्हणालीस, काय उपयोग? काही नाही. मी परक्यांवर प्रेम केले आहे, त्यांच्या मागे मी जाणार. चोरास पकडिले म्हणजे तो जसा लाजतो, तसे इस्रायलाचे घराणे लज्जित झाले आहे. ते, त्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे लज्जित झाले आहेत. ते काष्ठास म्हणतात, तू माझा बाप. पाषाणास म्हणतात, तू मला जन्म दिला. त्यांनी मजकडे मुख नव्हे तर पाठ फिरविली, तरी संकटसमयी ते म्हणतील, उठ, आमचा बचाव कर. तर तू आपणासाठी केलेले देव कोठे आहेत? तुझ्या संकटसमयी ते उठून तुला बचावतील की काय ते पहा. कारण हे यहुदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे. तर तुम्ही मजशी का वाद घालिता? तुम्ही सर्वांनी मजविरुद्ध पाप केले आहे, असे परमेश्वर म्हणतो. तुमच्या पुत्रास मी ताडण केले ते व्यर्थ, त्याने ते शुद्धीवर आले नाहीत. फाडणाऱ्या सिंहाप्रमाणे तुमच्याच तरवारीने तुमच्या संदेष्ट्यास खाऊन टाकिले आहे. अहो ह्या पिढीचे लोक हो, तुम्ही परमेश्वराचे वचन लक्षात आणा. मी इस्रायलास वैराण, निबिड काळोखाचे स्थळ असा झालो आहे काय? आम्ही मोकार झालो आहो, यापुढे आम्ही तुझकडे येणार नाही, असे माझे लोक का म्हणतात? कुमारी आपली भूषणे, नवरी आपला पोशाख विसरेल काय? तरी माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत. तू फार छान छोकी करून इश्कामागे कशी लागली आहेस? अशाने तू आपली चाल दुष्ट स्त्रियासही शिकविली आहे. निर्दोष,
दीनजनांच्या जीवांचे रक्त तुझ्या अंगावरील वस्त्रात सापडले आहे. ते तुझे घर फोडिताना तुझ्या हाती लागले नाहीत, तर ह्या सर्वाला तुझे वर्तन कारण झाले. तरी तू म्हणालीस, मी निर्दोष आहे. त्याचा राग मजवरून फिरलाच आहे. तू म्हणालीस, मी पाप केले नाही, म्हणून पहा, मी तुझशी दावा चालवीन. आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्रुरामुळे खजील झालीस, तशी निसरामुळेही होशील. तू हातांनी आपले कपाळ बडवीत त्याजपासूनही निघून जाशील. कारण तुझी भिस्त ज्यावर आहे, त्यास परमेश्वराने धिक्कारिले आहे व त्यांच्या योगे तुझे कल्याण होणार नाही.